बैमान माणूस बघा, बैमान. सकाळी कोणता आहे हा मासा? हा शेळी काय लेप. बरं, पीएससी परीक्षेत मी आमच्या वाडीतून बौद्धवाडीतून फक्त मीच पास झालेली. कोण नाही? कोण नाही? अरे फक्त व्हिडिओ आहे. ए, पत्रे कोणी साफ केले? बैमान माणूस बघा, बैमान. सकाळी मला उठवणार होते आणि डायरेक्ट कल्टी मारली एकट्याने. मी 6 वाजता उठलो. हे लोक 4:30च्या दरम्यान काहीतरी गेलेत आणि एवढं मासे आणले. खेकडे किती आहेत? 10-12 आहेत. कोणता आहे हा मासा? हा शेळी. शेडी. हा त्याला गुंजली पण बोलतात. गुंजली. ह्याला गुंजली. शेडी. हा हा पेरवी. पेडवी. हा वेगळा एकच. तो गरगाटा. आणि हे एक शेंगटी आहे मध्येच, एक वेगळी शेंगटी आहे. हा लेप. लेप. हे सगळे वेगवेगळे वाटतात ना, पण मिक्स आहेत. सगळं रिमिक्स. रिमिक्स आहेत सगळे. वाहनाला रिमिक्स भेटतात. कशातून आणले? वाहनातून. वाहनात गेले होते एकटेच आणि मला सांगतात की मी झोपून राहिलं म्हणून. सॉर्टिंग चालू आहे. सॉर्टिंग कुठे? दिसला. आखरी सासे गिन रहे हो. काय? लेप. लेप. त्याला काय दुसऱ्या भाषेत काय बोलतात काय माहित नाही आपल्याला. आता याचं काढून करणार कसं? मिक्स करून बापरे. त्याला द्या पाणी, द्या त्याला तेवढं तरी. तडफडतोय बिचारा. पण राहतात का गोड्या पाण्यात जगतात ना. काय आपण गंगे आहे. ह्याला मेच बोलतात. ह्याला मेच. ह्याला सुळा. सुळा. सुळा मासा. होतो जिवंत होतो वाटतो परत. चल निघ. ते काय धुवून टाकणार? तिच्याकडून एक भांडं आणतो का? विकू शकतो ना आपण. हे घेतात नाही विकत? हा सगळे तिकडे आहेत. हा ना चिखलात असं ना वाळूत असा रमलेला असतो हा लेप. अच्छा. तर बुळबुळीत असतो जाम. हात लाव त्याला. हां, वाळत असतो तो आतमध्ये. अच्छा, ही असा असतो ना तो. डोळे त्याचे दोन्ही वर आहेत. पाकट सारखा आहे टोमॅटो. पाकट. हे वाट बघताय तर दिलाव ना. अजून कुठला मासा? हा नाही सांगितला. हा एक तो गंगाराम. गंगाराम. गरंगाटे बोलतो त्याला. हे बघ ह्याचं शाल असतं ना. काटेरी आहे ना. हे बघ लगेच वरती करतो. दुसरा आहे ना गंगाराम. हे बघ ह्याचं जे शाल असतं ना काटेरी. ते असे जेव्हा पकडा जातोस ना तर ते मारतात ते. अच्छा. बाकी संपले ना सगळे? तो एकच तडफडतोय. गंगाराम. तो ओरडत असेल गंगाराम गंगाराम वाचव मला. 2 hours later. तर हे आता आहे आपण गडी तांबण्यामध्ये. हे आजीचं घर आहे आणि आजी या एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटीच राहते. बाकी सगळे मुंबईत मुली वगैरे होत्या, त्या लग्न करून गेलेत. आणि आता हे बघा, हे घर बघा. हे रूम लॉक आहेत. जेव्हा पाहुणे येतात तेव्हा उघडतात. तुला होईल ना. मी एवढ्या काही भाजी नाही, सांबारा खातेस ना. खाते.
करू काय तर तुझ्या मनात कर. कढीपत्ता बघा केवढा लागलाय कढीपत्ता. चिकवीन बघ एवढे एवढे चिकू पडतात ते काय दिसत पण नाही. आहेत ना चिकू काय माका छोटेच. अरे वर आहेत, वर आहेत, आहेत. चिकू वर एक मोठा आहे. मग ते काय करायचं वर गर्दी कुठे जाऊ. ही माझी आजी आहे. हा दाखव दाखव. तिची बहीण येत आहे आज येणार आहे म्हणून आम्ही बहीण नाही बहिणीची पोरं. बहिणीची मुलं येत आहेत हा, म्हणून आम्ही आता आलो इथे जेवण करायला. जेवण करायला आलोय. आणि आजी बोलते ना आले त्यांचा फोन लागत नाही. आजी बोलते ना आता आपण सगळं जेऊ. 12 लोकांचं जेवण मग काय कर. आजी एकटी जेवणार आहे. बस झालं मला जास्त नको 2च बस झाले. डर. कांदा भाजी पावसाळ्यात मला दाखवतोस दाढी बघून. पाऊस. इकडे आण. व्हिडिओ फक्त व्हिडिओ बा, थांब थांब मी बघते. व्हिडिओ कॉल नाही. कोण नाही कोण नाही. अरे फक्त व्हिडिओ आहे. तू व्हिडिओ मला कॉल नाही. फसवतोस काय. अरे व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ आहे फक्त. हा. 3च तास शाळा. हा? 3च तास शाळा. अरे 7:30 वाजता भरायची सकाळी हा आणि की दुपारी 10:30 वाजता सुटायची. हा पुन्हा 2:30 वाजता भरायची शाळा. अच्छा 5:30 वाजता दोन्ही टाइम. हा काय असं का मधला गॅप कशाला हा? जेवायला जेवायला. जेवण 10:30 ते 2:30. 10:30 ते 2:30 वाजेपर्यंत तोपर्यंत आम्ही आंघोळ बिंगोळ करून जेवायला ना पोहायला जायचं. शिक्षण किती झालंय 7वी पर्यंत तेव्हाची. जेवायची. मग तू मास्तर असलीस ना आता. झालं असते पण लय ते शिक्षक लोक हायस्कूलचे पण शिक्षक बोलत म्हणजे PhD पास झाले ना मी. हा मग हायस्कूलचे सर ना हे करायचे की तू आता हे काय हायस्कूलला ये हा 8वी 10वी पर्यंत. पण तेव्हाचे 7वी मास्तर पण व्हायचे ना शिक्षक हो, व्हायचे. शिक्षक पण मीच नाही मनावर घेतलंय. अरे बाप रे तिला आलेले घ्यायला मास्तर पण व्हायचे. हा घरापर्यंत नोकरी घेऊन घरापर्यंत आलेली ही गेली नाही. गेले नाही मी. बरं PhD परीक्षेत मी आमच्या वाडीतून बौद्धवाडीतून फक्त मीच पास झालेली. अरे बाप. बाकी कोण नाही. हुशार होती ती. गणित म्हणजे हातचं मळ होतो माझं. इतिहास गणित. ते बाबा शिक्षक घरी यायचे आम्ही हे करतो. मग काय बोलायचे आमच्या हायस्कूलला ना एक 10वीतली पोरगी रविवारची अशी झाडू केले तो वर ठोके आणि खाली जी झाडता हे असलो खांबवलं ते विचार पडलो आणि ती तिथंच मेली. अरे बापरे 10वीतली पोरगी. मग तिच्या नावचं फंड काढलं आणि गरीब मुलांना. तर माका काय म्हणत तू रजनी फंडातून आम्ही तुझं पुढचं शिक्षण करतो. अरे हिंदीच्या परीक्षेत एका बसले ना तर वर्गातल्या मुलांचं पुस्तक घेऊन मी त्या पाठांतर करून मी त्या हिंदीच्या परीक्षेत पास झाले. त्याच दिवशी नाही ती पहिली दुसरी अशी हा. परीक्षा असते. अच्छा जाऊ दे बाबा आता काय आता वय झाला म्हातारपण आलं गेले दिवस. पडला माझ्याकडून. आणि आपली आजी नुसती आजी नाही ती 5G आहे. सॉलिड अपडेट आहे. तिला यूट्यूबपासून सगळ्या गोष्टी मस्त ऑपरेट सिरियल बघणं TV ऑपरेट करणंपासून म्हणजे मोस्ट ऑफ अशा ह्या वयातल्या माणसांना जमत नाही. पण आजी प्रॉपर इंटरनेट कसं वापरायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी तिला बऱ्यापैकी नॉलेज आहे. कुठे काय करायचं बरंच इंग्लिश शब्द बऱ्यापैकी तिचे म्हणजे आता मला कळालं की तिचं हिंदी इतिहास गणित यामध्ये ती आणि ती त्या काळातलं 7वीचं शिक्षण म्हणजे ती आता जवळजवळ एक शिक्षिका असली असती.
पण तिने ती ऑफर नाही घेतली. बघू आजीने बाग बघा, आबोलीची सगळी झाडं लावलेली आहेत. काय नाही ते साफ काय एक पत्रे कोणी साफ केले? अभी मजा आएगा ना भिड़ो. पत्र्यावरचे सगळं ह्या कोणी काढलं? बायने बघू आणि ते पत्र कोण उचलायचं? पत्र हा ते पत्र कोण उचलायचं? अगो त्या दिवशी एवढं डोक्यावर घास सुद्धा नव्हती त्या बिचारे दुसऱ्याचं पाहतो या आमच्या लाकडा पडल्या काय केला सगळी कातळ ठेवली आणि आता ते पत्र पण ते आमचं तो वापरावे की नको. हा संध्याकाळी या तर तेल येत काही बोलत होता पचेरी नंतर तशीच नंतर उचलला नाही संध्याकाळी ही करते. आणि काकाचं काय चाललंय. तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.